मांसाहार ही आता ह्या युगातली फॅशन झाल्या. मला वाटतं या 100%तले एक 5% नाही तर 10%च लोक असतील की ती पाळतात, ती पण चांगल्या मार्गात असतील तर. नाहीतर प्रत्येकाने ही फॅशन बनवून टाकलेलं आहे. नित्य आहार एक आठवडा तेवढा फक्त, मग सोमवार आणि गुरुवार ते पण दत्त महाराजांचा आहे म्हणून गुरुवार पाळायचा आणि महादेवांचा सोमवार आहे म्हणून पाळायचा. एरवी आपल्यात मांसाहार चालू असतो. परिस्थिती आहे की नाही आता? तुम्ही मला सांगा, विष कधी खाल्लं तर मरतं का नाही? मरतं का? कधी म्हणतं या सोमवार आहे तुला कसं मारू? तसं मांसाहार कधी केला तर तुमची भक्ती झिरो करायचं काम करतं. तुम्ही कितीही वर्षाची भक्ती केलेली असली, या मांसाहारामुळे तुम्ही परत पहिल्या स्टेजला जाताय. त्यामुळे मांसाहार करू नका. आता मांसाहार हाय कुणासाठी हो? जो जिबीनं पाणी पितो त्याच्यासाठी. जिबीनं आपण पाणी पितोय. मला अभ्यास करून पुढच्या वेळी येताय त्यावेळी मला सांगा तुम्ही म्हटलेलं खरं आहे. ऑब्झर्व करा, जी प्राणी जिबीनं पाणी पितात त्यांच्यासाठी मांसाहार आहे, तोंडानं पाणी पिणारासाठी मांसाहार नाही. गाय म्हैस घ्या, प्राण्यात सांगतोय, जिबीनं पाणी पिती का होती? तोंडानं वडती की नाही पाणी? हत्ती बघितला चिला. आता जिबीनं पाणी पिणार कोण प्राणी आहेत? मी सांगायची कारण तुम्हाला माहित आहे. आता त्यांचा आहार जर आपण घ्यायला लागलो, मग त्यांच्यासारखंच आपण झालो का नाही? वृत्तीत बदल झाला का नाही आपल्या? त्यांची बुद्धी आपल्यात आली का नाही? आता रचनेचा जर सायन्सच्या माध्यमातून जरा जाऊ, माणसाचं शरीर आणि प्राण्याचं शरीर काय फरक आहे का नाही? का त्यांच्यासारखं शरीर आहे आपलं? दाताची रचना बघितली आपली, आपल्या दाताची रचना आणि सिंहाच्या वाघाची दाताची रचना कधी तर अभ्यास केलाय का तुम्ही? मग एवढ्या सगळ्या गोष्टी कळून सुद्धा आपण मांसाहार खातोय. मग आता शहाणं कोण मूर्ख कोण म्हणलं पाहिजे? बघा जरा थोडस, ही मी सांगतोय म्हणजे याचा जरा अभ्यास करा. मी नुसतं सांगतोय म्हणून नाही, ऑब्झर्व करा तुम्ही. जिबीनं जो पाणी पितोय त्याच्यावर लक्ष ठेवा. तो मांसाहारीच प्राणी आहे. आणि तोंडानं पाणी पितोय तो त्यातनं पळवाट काढल्या. काय काढल्या? अहो ती मांसाहार केली गेली ताकद येत्या. हत्ती मांसाहार करतो का? सगळ्यात प्राण्यात बळशाली आहे का नाही? त्याच्यासारखं बळ कुणाला आहे का? शाकाहारीच आहे ना तो, असं कोणी सांगितलं? एक लक्षात घ्या, जर तुम्ही अशा अंधभक्ती किंवा अंध ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत गेला तर तुम्ही अधोगतीलाच लागणार आहे. तुमचं आचरण काय आहे? तुम्ही वेगळी बुद्धी तुम्हाला दिलेली आहे, चांगलं वाईट तुम्हाला कळतंय म्हणताय, तरी पण मांसाहार खाताय. म्हणजे आपण मूर्ख ठरलो नाही त्या ठिकाणी? विचार जरा करा. आता कोणी तर सांगितलं की बाबा नाही, अहो ते म्हणतात की डॉक्टर म्हणतात, डॉक्टरचं एक उदाहरण असते, त्यात एक पळवट असते. हो का? या करोनासारख्या काळात माळ घालणाऱ्या लोकांनी सुद्धा खायला लागले गोष्टी आणि तीच मेलीत. सांगतोय वस्तुस्थिती आहे. आज 300चे वगैरे आमचा आहेत, एकाला सुद्धा कोरोना झाला नाही. मांसाहार करत नाही. ती कुठनं आली ताकद? होई कुठनं आली ताकद? ही भक्तीची ताकद आहे, ही भावाची ताकद आहे, एक दृढ विश्वासाची ताकद आहे. असा ठेवा ना विश्वास. तुमच्या केसाला धक्का लागला तर मला विचारायला आपण, तसा भावच नाही आपला. आत्ताच किंतु परंतु तुमच्या डोक्यात 17 चालू आहेत. तिथं असं असेल का, तसं असेल का, मी खरं असेल का, खोटं असेल का? ठामपणे तुम्ही जात नाही की देव माझा आहे आणि देव मी मिळवूनच राहणार, असं जातच नाही. तुम्ही ठाम झाल्याशिवाय देव तुमच्यावर कृपा करत किंतु परंतु करणाऱ्या लोकांच्यावर परमेश्वराची कृपा होत नाही. तेव्हा अडकतच राहतो. ज्यावेळी 100% त्याचा विश्वास बसतो त्यावेळेस देव त्याला कळायला लागतो. हे एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आता त्यातनं अनेक पळवाट काढल्या, मांसाहार खायचे अनेक पळवाट. अहो आम्हाला नाही हो, पण ती देवाला लागते. देवाला कुठल्या हद्दीत गेलो बघा आपण? देवाच्या. देवाला काय लागतंय आणि काय नाही कधी बघितलंय? शास्त्र उघडून बघितलंय कधी? अहो देवाला मांसाहार कुठलं? मला वाटतंय नामदेवाचं जेवण जेवल्यापासून देव जेवण जेवलंय असं मी काय ऐकलेलं. त्या तुमच्या ज्या खुळा प्रथा आहे त्या, जे पंजोबा आजोबापासून चालत आलेल्या आहेत पिढ्यानपिढ्या, त्या अंधश्रद्धा जरा बंद करा. ज्या जीवाला मारत असताय त्या जीवामध्ये आपल्यासारखाच एक जीव आहे की तुम्ही विसरून गेलायचा. गीता काय सांगते जरा, म्हणूनच म्हटलं अभ्यास करा. जेवढा आत्मा आपल्यात आहे तेवढा मुंगीत आत्मा आहे, तेवढाच त्या प्राण्यात आहे. आणि तो तुम्ही मारताय म्हणजे एक हत्या केलेच पातक तुमच्या उरावर बसते, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या मारताय त्याला आणून कापून घरात शिजवून खाताय का नाही? आता सिटीत बऱ्यापैकी देवार किचन कट्ट्या पशीच आहेत. बऱ्या ठिकाणी वास्तुशास्त्राप्रमाणे किचन कट्ट्यापाशी देवघर असावं बाजूला आहेत, मी बघितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्ही जर करत असला तर देव आनंदाने तुमच्या घरात राहतील का? होईल का देवाची कृपा तिथं? प्रेत कुठं जाते? ती मशानात. त्या माणूस मेलेला जीव
तेवढाच असतोय ना. आता तुम्ही मला सांगा, मेलेलं प्रेत ज्यावेळी आपण जाळायला जातो किंवा ती प्रेताला दहन करतो, त्यावेळी आपण त्या मशानात गेल्यानंतर घरी आल्यानंतर डायरेक्ट घरात जातो का? काय करतो? आंघोळ 10 वेळा आंघोळ करतो, पवित्र होतो. शिवलेला नसतंच, आपलाच माणूस असतोय. खांद्यावर तो जिवंत असतोय तेव्हा खांद्यावर एका ताटात जेवलेला असतोय. पण मेल्या झिरो किंमत. त्याचं नाव सुद्धा घेत नाही. ती प्रेत ठेवलंय बघा म्हणते ती मड ठेवलंय म्हणते ती. त्याची किंमत काय झाली? प्रेत आणि मड. त्याचं नाव सुद्धा कोण घेत? कारण का? तर तो आत्मा निघून गेला. ह्या आत्म्याची किंमत तुम्ही ओळखा. ह्यो काय आहे तुमच्यात, ह्यो हाय म्हणून तुम्ही आहे. अलग लक्षात, ही सगळी जी काय आहे ती त्याच्यावर अवलंबून आहे. ह्यो जर गेला तर तुमची किंमत झिरो आहे, म्हणूनच किंमत आहे. मग या सगळ्या गोष्टी करता, मग तेव्हा असताना मस्त त्याच्या एका ताटात जेवलेला असताय, पण त्याला शिवायला नको, बाबा तू जा बाबा पुढे, तू धर जा. अंग काढतोय की नाही? सत्य परिस्थिती आहे जी काय चाललेली आहे ती. आता त्यातनं तुम्ही आला की घरात 10 वेळा हातपाय धुता, सगळं करता, आणि बाबा नको घरात आंघोळ करायला, लहान मुलं आहे ते आपण पवित्रतेने जायला पाहिजे. आता तो पण जीवच असतोय ना मारलेला. त्याला आणतायसा, जीव मारतायसा, तेव्हा आणतायसा, शिजवतायसा कुठं? घरात. आता ज्या घरात अशा गोष्टी शिजतात प्रेतासारख्या, त्या घराला काय म्हणलं पाहिजे? मग मशानातून तुमच्या घरात काय फरक राहिला हो? आणि मग म्हणायचं मला देव कृपा करत नाही. आणि ही जरा डोक्यात घ्या, करताय काय तुम्ही, कुठं चाललायसा काय? मग बरेच लोक म्हणतात अहो आम्ही आता घरात करायचं सोडले, आता बाहेरनं खातोया. आता बाहेरनं खाल्लं तर 72 तास मांसावर पोटात राहतोया. तुम्ही परत तिथं जाताय की नाही? का घराच्या बाहेर राहताय? पवित्रता भंग करायचंच काम करताय ना तुम्ही. मग एवढं कडक देवस्थान ठेवायचं कारण म्हणजे हीच आहे का? तर खाणारा पिणारा काय सुधरत नाही, आणि खाऊन आलाय का नाही काही ओळखत नसते. मग त्यांना नावं ठेवायची, अहो ती पुजारी लांबनच आम्हाला म्हणतात लांब दर्शन घ्या. तशी पात्रता निर्माण करा तुम्ही, तुम्हाला पण अधिकार आहेत. तुम्हाला आयडेंटिटी जर देवापसली पाहिजे असेल तर तत्वाचं जरा थोडीशी जोपासना करा. आणि मांसाराचं मी सांगितलं, ह्या पळवाटा काढल्यात देवदेवतांना, कुठल्याही देवाला हा मांसाहार वगैरे काही लागत नाही. आजपासून जी कोण देवदेवता असतील त्यांना गोडवा नैवेद्य द्यायचा, पुरणपोळीचा नैवेद्य सगळ्या देवांना चालतो. बरं असं पण म्हणलंय का कुणी? असा अभ्यास करा की, मग सगळा अभ्यास करताय, देवाला ही लागतंय ती लागतंय, मग असाच प्राणी सोडून द्या की, देवाला खायचं त्यावेळी खाऊ दे. तुम्ही काय करायची गरज आहे त्या गोष्टी? कारण आपल्यालाच खायचं असते, आपल्या जिभीचं चोचलं पंगतच बसलेले असते इकडे. हा तीच की, ते सगळे आता त्यातच मोडलेले आहेत. हा मग ते बकऱ्यासारखंच होती अवस्था. परत एक लक्षात घ्या की ही जे आहे ह्या प्रथा बंद करा. देवाला असल्या गोष्टी लागत नाहीत. देव हा भावाचा भुकेला आहे. देवाला जी काय भावानं तुम्ही देता, साखर जरी दिली तर ती देवाला प्रिय असते, भक्ती भावानं दिलेली साखर. ते मांसाहार बिवसार ह्या प्रथा बंद करा. ज्या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी करता त्या असुराला दिल्यासारखे आहेत, आणि ते असुर त्या ठिकाणी त्या असुराला सवय लागलेल्या असत्या, आणि तुम्ही नाही देणार की ते असुर तुम्हाला त्रास देतो, आणि तुम्हाला वाटतो देव द्यायला लागला, बिरोबा द्यायला लागला. बरं देवाला म्हणून तुम्ही तिथं कापता का हो? अहो ते देवाला नाही, शिपायाला लागते. त्यात आणि परत असते शिपायाला. आता मला सांगा, तुमचा इन्स्पेक्टर झालं तर हवालदाराला विचारायची काही गरज आहे? इन्स्पेक्टरची ऋणबंध तुमचं चांगलं आहे, हवालदाराला विचारायची काही गरज आहे का? भ्यायची काही गरज आहे का? आतला देव जर तुमचा असेल तर त्याला द्यायची आवश्यकता आहे का? प्रथा बंद करा ना. कशासाठी? बरं ते जीव मारता, तुम्ही जीव मारता असताना तो तुम्हाला आशीर्वाद देत असेल का हो? जा बाबा तुझं कल्याण होऊ दे, भरभराटी होऊ दे, तुझी मुलं बाळ चांगली सुराला लागू देत, असा जीव मारताना देत असेल का आशीर्वाद? फक्त ते बोलत नाही, त्याला वाचा नाही. आपल्याला वाचासून आपल्याला कळना. त्या कितीतरी त्याच्या आत्म्यातनं यातना निघतात, कितीतरी शाप निघतात, आणि ते शाप आपल्या पिढीला भोगायला लागते, तुम्हाला भोगायला लागते. आज बघा बऱ्याच कुटुंबात मतिमंद मुलं जन्माला येणं, मुलांचं वंश थांबणं, मुलं न होणं, ही आपली कर्माची फळं आहेत. अचानक पॅरेलिस होणं ही खाल्लेलं मटणाचा प्रभाव आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुम्ही ही बदल करत नाही, पुढचं कुटुंब सुद्धा तुमचं व्यवस्थित चालणार नाही. ही लिहून घ्या आज तुम्ही. ही कर्म तुम्ही जी करायला लागलाय ह्यातनं तुम्ही सुटू शकत, ती पातक तुमच्या. आता मी सांगत नाही, अध्यायात सांगितलेलं आहे, स्वतःच्या महाराजाच्या बहिणीला न कळत मांजराची पिल्ली मिली म्हणून 12 वर्ष कुष्ठरोग भोगायला लावलाय, आणि महाराज असताना ती सुट